चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक खूप महत्त्वाची माहिती बघणार आहोत. तर बघा, आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे अधिक महिन्याची सुरुवात झालेली आहे आणि या अधिक महिन्यात आपल्याला भरभरून खूप सेवा करायची आहे. कोणत्या सेवा करायची आहे? आपल्याला विष्णूंची सेवा करायची आहे, आपल्याला भगवान व्यंकटेशाची सेवा करायची आहे, आपल्याला स्वामींची सेवा करायची आहे, विष्णू स्वरूप आपल्याला सर्वांची सेवा करायची आहे. त्यामुळे या अधिक महिन्यात तुम्ही कोणत्या कोणत्या सेवा कराव्या त्याचा व्हिडिओ मी लवकरच तुम्हाला आजच संध्याकाळपर्यंत देईल. आणि आत्ता जो व्हिडिओ आहे ह्या व्हिडिओमध्ये मी खूप माझ्या आवडीची सेवा, म्हणजे मला खरंच खूप आवडतं, मला जेव्हा दिसतं तेव्हा मी वाचते, म्हणजे असं मला खरंच आता मगाशीच माझं वाचून झालं, जेव्हा दिसतं तेव्हा मी ते वाचते, असं माझ्या अशी माझी आवडती ती सेवा आहे. तर अशा पद्धतीने मी त्या सेवेबद्दल तुम्हाला सांगणार आहे. आणि खरंच सांगते, काही तुम्ही मागा किंवा नका मागू, पण एखाद्या गोष्टीची सेवा चं फळ कधी कसं तुम्हाला कोणत्या पद्धतीने मिळून जाईल ना तुम्हाला खरंच कळत नाही. त्यामुळे मी आज तुम्हाला खूप महत्त्वाचा एक असा उपाय नाही म्हणणार, एक असा छानशी अशी गोष्ट सांगणार आहे ज्याच्याने तुम्हाला आयुष्यात काही हवं असेल ना, लक्ष्मी सगळ्यांना हवी आहे. बघा, कोणत्याही गोष्टी असू दे, तुम्हाला घरातनं पाय बाहेर टाकला की घरी येऊस तर सुद्धा तुम्हाला पैसा हवा आहे. आणि त्या पैशासाठी आपल्याला काय गरज आहे? आपल्याला भरपूर सेवा, भरपूर मेहनत, भरपूर कष्ट करणं गरजेचं आहे. आणि त्याच मागे जर का नशिबाची साथ असेल आणि त्याचबरोबर जर का तुमचं लक तुमच्याबरोबर असेल तर नक्कीच ते साथ होईल. आणि ते लक कसं होणार? आपण जेव्हा खूप साऱ्या सेवा करू, आपण आपलं कष्ट करू, आपण आपले कामं करू, तेव्हा त्या सगळ्या गोष्टी होणार. तर आजची जी सेवा आहे ती ही व्यंकटेश स्तोत्राची सेवा आहे. ही सेवा तुम्हाला दिवसभरात कधीही केली तरीही चालेल, पण ह्याचबरोबर तुम्ही याची मंडल सेवा जरी केली तरीही चालण्यासारखं आहे. मंडल सेवा म्हणजे काय की व्यंकटेश स्तोत्र 21 वेळा म्हणायचं एका बैठकीत 21 वेळा म्हणायचं, म्हणजे एक मंडल. असं तुम्ही 3 दिवस, 5 दिवस, 7 दिवस, 11 दिवस, 21 दिवस या अधिक महिन्यात करू शकता. कधीही तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही करा. बघा, सेवा करायला मी असं तुम्हाला कधीच म्हणणार नाही, मी तरी ह्या मताची आहे की असं मी कधीच म्हणणार नाही की सकाळी रोज एकदा 5ला केलं ना की उद्या पण 5लाच करा. बघा, मनोभावे शक्ती. पण माझ्या म्हणण्यानुसार मला असं वाटतं की अरे मी काल 5ला केली कारण मला काल 5ला ते जमलं, आता उद्या मला ते 5ला जमेल किंवा आज मला ते 5ला जमेल, असं शक्य नाही. आणि नसेल होत तर बळजबरीने बसायचं आणि ते संपवायचं म्हणून करायचं, हे मला पटत नाही. त्यामुळे त्यापेक्षा मी काय करते, जेव्हा माझं मन रमलेलं असतं, जेव्हा मला खूप असं आता होते की नाही मी आता वाचेल, मला आता पूर्णपणे मी फ्री झाली आहे आणि आता मी वाचलं तर मला कोणत्याच प्रकारचं डिस्ट्रॅक्शन नाही आहे, तेव्हा मी बसेल, तेव्हा माझ्या तो मनाचा भाव महत्त्वाचा आहे. त्यामुळे बळजबरीने वाचणं, मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलंय की बळजबरीने वाचून संपवणं आणि मनापासून वाचण्यात भरपूर फरक आहे. मग अशी मी सहज एका ताईंना 15 ओवीचं संस्कृतचं हवं होतं, मी त्यांच्यासाठी ते देत होते, तर ते देता ते तिथेच वाचून काढलं. म्हणजे मी असं, म्हणजे माझं मन, आणि 2-3 लाईन वाचले, म्हणणार असं अर्धवट कसं सोडू, परत त्या 15 सगळ्या ओळी वाचून काढल्या. अशा पद्धतीने माझ्या मनात जेव्हा येईल ना तेव्हा मी वाचते. तर हे जे व्यंकटेश स्तोत्राचं पुस्तक आहे हे तुम्हाला कोणत्याही आध्यात्मिक किंवा धार्मिक दुकानात तुम्हाला मिळून जाईल. आणि ह्यामध्ये काय आहे ना, ह्यामध्ये हे फक्त 10 रुपयाचं मी घेतलं, बघा इथे तुम्हाला दिसत असेल. तर हे अगदी छोटंसं पुस्तक आहे. ह्यामध्ये पहिलं जे व्यंकटेश स्तोत्र आहे ते तुम्हाला ओम नमोजी हेरंबा, म्हणजे जे मराठीतलं आहे ते दिलेलं आहे. पण तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला जर का रोजचं पठण करायचं असेल, मंडल करायचं नसेल तर हे रोज वाचा मराठीवालं. आणि मंडल करायचं असेल तर जसं मी सांगितलं की आपण एकदा वाचतो आणि दुसऱ्या दिवशी वाटतं अरे आता बसायचंय, 21 वेळा वाचायचंय, अरे कंटाळा. त्यामुळे कुठलीही सेवा करताना कंटाळा येऊ नये, म्हणून मला असं वाटतं की शॉर्टकटमध्ये न करता मनोभावाने केले तर नक्कीच अतिउत्तम. एकदा वाचा पण मनापासून वाचा. त्याचबरोबर मंडल करायचं असेल तर ह्याचं मंडल करा. श्री व्यंकटेश स्तोत्रम जे संस्कृत मधलं आहे, जे आहे व्यंकटेशो वासुदेवा प्रद्युम्न मित विक्रम, जे आहे ते तुम्ही संस्कृत मधलं जे आहे ते वाचा. ते खूप छोटं, अगदी 15 ओवींचं आहे. बघा, इथे संपलं, ह्या पानात सुरू झालं आणि ह्या पानात संपलं. पण हे कसं असतं ना, दोन्हीचा अर्थ सेम आहे. ते फक्त मराठीत आहे, हे संस्कृतमध्ये आहे. पण मला हे म्हणायचं आहे की भावनेने केलं तर 21 वेळा मराठीतलं करा. आणि तुम्हाला असं वाटत असेल की नाही मी संस्कृत करेल पण ते मनोभावेने करेल, ते 21 वेळा केलं तरीही चालेल. कोणतीही सेवा मनापासनं झालेली महत्वाची. आणि त्यानंतर शेवट ह्यामध्ये बघा व्यंकटेश ध्यानम दिलेलं आहे, श्री विष्णू स्तवनम दिलेलं आहे आणि श्री विष्णू स्मरणम दिलेलं आहे. हे वाचलं तरीही चालेल, काही हरकत नाही. वाचलं नाही वाचलं काही नाही, पण वाचा, छान आहे. त्यानंतर व्यंकटेशाची आरती, शेषाचल अवतार तारक तू देवा ही आरती आहे, ती आरती तुम्ही म्हणू शकता. अशा पद्धतीने तुम्हाला हे व्यंकटेश स्तोत्राची सेवा जी आहे ती अधिक मासात करायची आहे. बघा कसं करू शकता तुम्ही, सकाळी मराठी वाचलं, संध्याकाळी संस्कृत वाचा.
सकाळी संस्कृत वाचला, संध्याकाळी मराठी वाचा, अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही करू शकता. 3 दिवसाची सेवा करू शकता. मंडलाची सेवा 21 दिवस पहिला, 21 वेळा पहिला दिवस, 21 वेळा दुसरा दिवस, 21 वेळा तिसरा दिवस संस्कृतचा. मराठी वाचायचं असेल तर 21 वेळा पहिला दिवस, 21 वेळा दुसरा दिवस, 21 वेळा तिसरा दिवस, असे 3 दिवस, 5 दिवस, 7 दिवस, 11 दिवस, 21 दिवस, 51 दिवस, शक्यतो 11 दिवस किंवा 21 दिवसाचंच मंडल असतो. अशा पद्धतीने, कारण तुम्हाला मी सांगते ह्यामध्ये स्वतः दिलेलं आहे, या पुस्तकात स्वतः दिलेलं आहे बघा इथे, की या स्तोत्राचा पाठ दररोज करतात. शक्यतो पाठ चालू असताना खंड पडू देऊ नये आणि लागोपाठ 3 रात्री स्नान करून दर रात्री 21 वेळा पाठ केला असता विशेष फलदायी असतो. 3 रात्री ह्याच्यामध्ये 3 रात्रीच सेवा करायची सांगितलंय आणि त्याच्यानंतर परत करायची असेल तर 2 दिवसाच्या गॅपनी एखादा शुभ दिवस, जसं एखादा सण आला, गुरुवार आला, अशा दिवशी तुम्ही करू शकता. अशा पद्धतीने तुम्हाला ही सेवा आहे करायची आहे. आवर्जून हे 10 रुपये इन्व्हेस्ट करा. आयुष्यात तुम्हाला देव 10 कोटी द्यायला कमी करणार नाही, अशी माझी खरंच भावना आहे आणि देव खरंच तसं करतो. त्यामुळे नक्कीच करा, ही सेवा नक्कीच करा. मी स्वतः करणार आहे, त्यामुळे तुम्हाला कळकळीने विनंती करून सांगते की तुम्ही सुद्धा करा. त्यामुळे आजच्या व्हिडिओची माहिती एवढीच. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.